चांदवड शहरातील अतिक्रमण धारकांना नगर परिषदेने नोटिसा काढून अतिक्रमण केलेली जागा मोकळी करून देण्याचं फरमान काढले आहे। याबाबत शिवसेना शहर प्रमुख दीपक भाऊ शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण धारकांनी चांदवड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन टपरी धारक यांना पर्यायी जागा देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याची विनंती केली आहे। याबाबत अधिक माहिती देताना शिवसेनेचे शहराध्यक्ष दीपक भाऊ शिरसाट यांनी सांगितले की या लोकांना चांदवड शहरात रोजगाराचे दुसरे कुठलेही साधन उपलब्ध नाही। तसेच सदर व्यावसायिक वर्षानुवर्षे या जागेत आपले छोटे मोठे व्यवसाय करत असतात आणि त्यावर आपली कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत। तरी सर्वप्रथम नगर परिषदेने या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा विचार करावा। याबाबत नगर परिषदेला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। तसेच माननीय आमदार राहुलदादा आहेर यांनी देखील वेळोवेळी नगर परिषदेला पुनर्वसन संदर्भाचे आदेश देखील दिले होते, परंतु चांदवड नगर परिषद पुनर्वसनाच्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। तरी नगर परिषदेच्या या एकतर्फी निर्णयामुळे व्यावसायिकांवर उपासमारी आणि बेरोजगारीची वेळ येऊन मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे। तरी याबाबत नगर परिषदेने सहानुभूतीपूर्वक गांभीर्याने विचार करून टपरी धारकांचं पुनर्वसन होईपर्यंत अतिक्रमण काढू नये आणि जर परस्पर बळपूर्वक हे अतिक्रमण काढले आणि त्याच्या पुनर्वसनाची कुठलीही शाश्वत जबाबदारी किंवा हमीपत्र दिले नाही तर सर्व व्यावसायिकांना आमरण उपोषणास बसावे लागेल, असा इशाराही शिवसेना शहराध्यक्ष दीपक भाऊ शिरसाट यांनी दिला। या निवेदन प्रसंगी बाळासाहेब होनराव, भरत बिलाडे, अक्षय बडोदे, प्रदीप बडोदे, तुळशीदास सोनवणे, भरत बोवटे, सागर बडोदे, आनंद इंगळे, मयूर पारवे, योगेश पारवे, हरिश्चंद्र बडोदे, बापू राऊत, सौ शीतल सोनवणे, तुकाराम वाघ, वसीम मणियार, ओम सोनवणे, टॉपिक शेख, गणेश शेलार, रमेश खैरे आणि इतर व्यावसायिक उपस्थित होते। सर्वप्रथम नगर परिषदच्या जे एकतर्फी भूमिकेला माझ्या सहकाऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे। आजपर्यंत सन 2018 पासून ते आज पावेतो नगर परिषदच्या अतिक्रमण काढण्याच्या भूमिकेला आमचा विरोध आजही नाही, तेव्हाही नव्हता आणि भविष्यातही नाही। फक्त आमची मागणी एकच आहे की इथे जे छोटे मोठे व्यवसाय करणारे नागरिक आहेत ज्यांना उत्पन्नाचा दुसरा कुठलाही सोर्स नाही, चांदवड शहरात ना नगर परिषद आहे ना शेतीपूरक इतर व्यवसाय आहेत। आपल्या कुटुंबाची उपजीविका जर भागवायची असेल तर ह्या छोट्या मोठ्या व्यवसायावरच हे नागरिक भागवत असतात। या नागरिकांची एकमेव मागणी अशी आहे की आमचं दुकान काढल्यानंतर आम्हाला व्यवसायासाठी कुठेतरी छोटी मोठी जागा करून देण्यात यावी। पेटी शॉपमध्ये आम्हाला आमच्या हक्काच्या मालकीचं जे नगर परिषदच्या तत्वाला अवलंबून आहे असे गाळे आम्हाला मिळण्यात यावे अशी मागणी आहे। आणि या संदर्भात माननीय आमदारांच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून वेळोवेळी नगर परिषदला मार्गदर्शन करण्यात आलं, आदेश देण्यात आले, पण जाणीवपूर्वक नगर परिषद या मार्गदर्शनाकडे, या सूचनांकडे दुर्लक्ष करते आणि या गोरगरीब लोकांना त्रास देत असते। आज जर या लोकांचं अतिक्रमण काढण्यात आलं, आज या लोकांच्या व्यवसायावर जर हातोडा पडला तर याच्यातून भविष्यात खूप मोठा अनर्थ घडू शकतो। या लोकांना उपजीविकेसाठी दुसरं कुठलंही माध्यम नाही। आमची एकमेव मागणी की या लोकांचा विचार करण्यात यावा, या लोकांच्या विचाराला अनुसरून यांना सोय करून देण्यात यावी एवढीच मागणी आहे। परंतु नगर परिषद का कुणास ठाऊक जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे। आधीच विकास कामाच्या नावाखाली शहर भकास करून ठेवलंय, आता या गरजू लोकांचा संसार उद्ध्वस्त करून यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा नगर परिषदचा हा प्रयत्न तर नाही ना, हा सर्वसामान्यांमध्ये उठलेला प्रश्न आहे। वेळोवेळी आत्ताही मागील 8 दिवसापूर्वी आम्ही नगर परिषदला विनंतीवजा अर्ज केला होता की आमच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात यावा, परंतु नगर परिषदेने त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे। असंच जर होत राहिलं तर भविष्यात नगर परिषदेने जर याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही सर्व व्यावसायिक आमरण उपोषण करणार आहोत आणि याचं होणारी पूर्ण काही जबाबदारी नगर परिषदची असेल। आज मी या मिनिटाला सांगतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। सारख्या नोटीस आम्हाला येत आहे, आम्ही करायचं काय हा प्रश्न पडलाय। गाव बघितलं आपलं एवढं छोटंसं, त्याच्यामध्ये सगळे हातावरचं पोट असणारे उद्योगधंदे करणारे लोक आहेत आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अतिक्रमण आता काढलं तर पूर्ण गाव ओस पडल। आम्ही जर व्यवसायासाठी जे कर्ज काढलंय ते आम्ही भरायचं कसं काय हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला। मुलांचे शिक्षण आहे, रोजगार आहे, बाकीचेही भरपूर गोष्टी। त्याच्यामध्ये गावाचा जर तुम्हाला विकास करायचा असेल तर तुम्ही बाकीच्या गोष्टींवर हे करा ना, बाकीच्या गोष्टींवर फोकस करा। तुम्ही फक्त अतिक्रमणावरच फोकस करून अतिक्रमण धारकांचे ज्यांच्या हातावरची पोट आहे त्यांच्याच तुम्ही मागे लागले। तुम्हाला खरंच विकास करायचा असेल गावाचा तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्यांना अतिक्रमण धारकांना त्याच्याबद्दल दुसरी जागा तुम्ही हे करून द्या। बाकी तुमच्याकडे काय असेल ते तुम्ही सांगा।
याच्या आमच्याकडे जर का अतिक्रमण जर काढलं तर आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. आमचं सगळे इथं पोट पाणी हातावरचं पोट असणारे लोक इथं आहे. तुम्ही फक्त अतिक्रमण काढा. स्टार न्यूज साठी प्रतिनिधी संजय जाधव, चांदवड. राहणार नाही.